सातपूर कॉलनी येथून शाळेतून घरी जाणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्याचा काल एका रिक्षा चालकाने अपहरण करण्याचा प्रयत्न केला। मात्र या विद्यार्थ्याने रिक्षातून उडी मारल्याने हा अपहरणाचा डाव फसला। सातपूर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून सातपूर पोलीस रिक्षा चालकाचा शोध घेत आहेत। सविस्तर वृत्त असे की अशोकनगर परिसरात राहणारे शिवशंकर बळीराम इगवे यांचा मुलगा सातपूर कॉलनीतील छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात इयत्ता 9वीत शिकत आहे। शाळा सुटल्यानंतर हा विद्यार्थी पायी घरी जात असताना एका रिक्षावाल्याने त्याला रिक्षात बसवले। मात्र विद्यार्थ्याने अशोकनगरच्या पहिल्या बस स्टॉपवर रिक्षा थांबवण्यास सांगितले। मात्र दुसरा बस स्टॉपवर येऊन गेला तरी रिक्षा थांबत नसल्याने घाबरलेल्या अवस्थेत चालू रिक्षातून या विद्यार्थ्याने उडी मारली व घडलेला सर्व प्रकार पालकांना सांगितला। तू कुठून बसला होता? आंबेडकर मार्केट। आंबेडकर मार्केटवरून तू शाळेतून सुट्टी झाली ती तुझी? हो। तू रोज रिक्षानेच येतो का? नाही, पहिल्यांदा गेलो। पहिल्यांदाच गेला होता। त्याने थांबवली होती की रिक्षात तू हात दिला? मीच खुदी मारून घेतली, तो थांबत नव्हता। आणि हात कोणी दिला होता रिक्षाला अगोदर बसण्यासाठी? मी नव्हतं दिलं, तोच आपोआप आला। आमचा मुलगा शाळेतून सुटला होता, तर एका रिक्षावाल्याने घेऊन चालले होते। त्याने लगेच मार्केट जवळ उडी मारून घेतली। तो म्हणला थांबा, थांबला नाही म्हणे। हा ना, पण मग ते कसं अशी घटना डबल नको दुसऱ्या मुलासोबत व्हायला बा। आज आपल्या मुलासोबत झालं, दुसऱ्या मुलासोबत नको। कसं आहे, याची सगळ्यांनी दखल घेतली तरच होईल ना। मग पालकांचं असं म्हणणं आहे बा। हो, नंबर आहे त्या रिक्षाचा, ते 3018 आहे। दरम्यान विद्यार्थ्यांनी व पालकांनी शाळा तसेच क्लासमध्ये जाताना येताना खबरदारी बाळगावी असे आवाहन आनंद एज्युकेशन अकॅडमीचे संचालक महेश एरंडे यांनी केले। ही जी काही घटना घडली ती घटना पुन्हा होऊ नये किंवा इतर कुठल्याही विद्यार्थ्यांसोबत होऊ नये यासाठी सर्व पालकांनी सतर्कता ठेवायची आहे, काळजी घ्यायची आहे की शाळा आणि क्लासेस सुटण्याच्या वेळी आणि भरण्याच्या वेळी शक्यतो स्वतः पालकांनी विद्यार्थ्यांना घेण्यासाठी जावं। यासोबत विद्यार्थ्यांनी काळजी घ्यावी की अनोळखी रिक्षांमध्ये बसू नका। कोणी आग्रहाने जरी तुम्हाला मोफत नेत असेल तरीही त्या रिक्षांमध्ये बसू नका आणि त्याच सोबत शक्यतो ग्रुपने म्हणजे समूहानेच मित्रांसोबत या, एकट्याने चालू नका रस्त्याने। नुकतेच जून महिन्यातही सातपूर कॉलनीतील आनंदशाह येथील लहान मुलाच्या अपहरणाचा प्रयत्न झाला होता। त्यानंतर आता पुन्हा दुसऱ्यांदा हा प्रकार घडल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे। एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे, सातपूर।